भामट्या वधूवर सूचक मंडळाचा सोलापूर जिल्ह्यात धुडगूस। सोलापूर जिल्ह्यातील काही तरुणांची लग्ने जुळवून देण्याची टोळी निर्माण झाली आहे। लग्नाला असलेल्या सावजाला हेरून ही टोळी लाखो रुपयांचा मलिदा उकळत आहेत। सध्या मुलींची संख्या कमी झाल्याने मुलांच्या लग्नाचा प्रश्न गंभीर झाला असून शहरी व ग्रामीण भागातही मुलांची लग्ने जमत नसल्याने त्यांचे कुटुंबीयही हवालदिल झालेत। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रमेश बारसकर यांच्या नेतृत्वाखाली लग्नाळू मुलांचा सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर निघालेला मोर्चा हे राज्यभर चर्चेचा विषय ठरला। या परिस्थितीचा फायदा घेत बोगस वधूवर सूचक मंडळाच्या माध्यमातून लग्नाळू वर आणि त्यांच्या कुटुंबियांना बोगस लग्न लावून लुटणारी टोळी निर्माण झाली असून जिल्ह्यात अशी प्रकरणे सातत्याने उघडकीस येत आहेत। अशीच एक घटना उत्तर सोलापूर तालुक्यातील कोंडी या गावात उघडकीस आली। लग्न सोहळ्याचा विधी आनंदात पार पडला। 2 दिवसांच्या कालावधीनंतर सत्यनारायणाची पूजा करण्याची धांदल सुरू होती। उशिरा लग्न झालेला नवरदेव मधुचंद्राच्या रात्रीची स्वप्न पाहत असताना नवरी दागिन्यांसह मोबाईल घेऊन पळून गेली। लग्न जुळवण्यासाठी सुस्ते तालुका पंढरपूर येथील एका एजंटने लाखो रुपयांचा मलिदा उकळून हे लग्न जमवलं होतं। याबाबत सोलापूर पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद असल्याचं वृत्त आहे। मूळचे पंढरपूर तालुक्यातील सुस्ते येथील एक कुटुंब उत्तर सोलापूर तालुक्यातील कोंडी गावात स्थायिक झालं। मुलाचे लग्न जमत नव्हतं। एजंटने लाखो रुपये घेऊन लग्नाच्या रेशीमगाठी जुळवून देतो, देखणी व सुसंस्कृत नवरी मिळवून देतो अशा भूलथापा मारत एका एजंटने लातूर भागातील एक स्थळ दाखवत लग्नही जुळवलं। उशिरा लग्न होत आहे म्हणून नवऱ्यासोबतच्या नातलगांनी घाईने लग्नविधी उरकून घेतला। त्या आनंदी सोहळ्याचे फोटो व व्हिडिओ नवऱ्याने व नातलगांनी सोशल मीडियावर झळकावले। उशिरा लग्न होऊनही सुंदर नवरी मिळाल्यानं नवरा भलताच आनंदात होता, पण हा आनंद 2 ते 3 दिवसात पार मावळला। लग्न घाई उरकून घेतल्यानं सत्यनारायणाची पूजा घेऊन राहिलेल्या नातलगांना मित्रमंडळींना आमंत्रित करून जेवणाचा व सन्मान सोहळ्याचा बेत आखलेला। यासाठी कुटुंबातील लोकांची धांदल व धावपळ बघून मोका साधत अंगावरील दागिने व नवऱ्याचा किमती मोबाईल घेऊन नव्या नवरीनं पोबारा केला। सुस्ते गाव गाठत त्यांनी एजंटला गाठलं आणि त्याला बेदम चोपला। त्याला सोलापूर जिल्ह्याच्या ताब्यात दिल्यानंतर सोलापूर पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर ही सगळी बोगसगिरी असल्याचं आढळून आलं। काहीही पार्श्वभूमी माहिती नसताना लग्न जुळवायला लागली, त्यातही काही यशस्वी झाली, बरीचशी फिसकटली। लग्नाचं वय उलटून गेलेली, नोकरी व्यवसाय स्थिर नसलेली, रंगरूपानं डावे असलेली, घटस्फोट, विधवा, विधूर असलेली माणसं फसवली जात आहेत। हे प्रकार वाढू लागलेत। आता शुभमंगल करायचे असेल तर सावधान या चर्चेला सुस्ते गावात उधाण आलंय। अशा घटना परत घडू नये म्हणून पोलीस प्रशासनानं फसवी लग्न जुळवून देणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करावा व एजंटना लागलीच अद्दल घडवावी अशी मागणी होत आहे। वधूवर सूचक मंडळाच्या माध्यमातून लातूर भागातील काही भामटे, सोलापूर जिल्ह्यातील काही तरुणांची लग्न जुळवून देण्याची टोळी निर्माण झाली। लग्नाला असलेल्या सावजाला हेरून ही टोळी लाखो रुपयांचा मलिदा उकळून अशी लग्न जुळवून देत असल्याच्या अनेक घटना सोलापूर जिल्ह्यात घडल्या आहेत। या टोळीत देखण्या तरुणी व महिलांचाही सहभाग असल्याचं दिसून येत आहे।